कसं काय शिरपूरकर, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. तर मित्रांनो, आज सकाळी लवकर घासघूस करून आपण रेडी होतोय, कारण की आपल्याला जायचं धुळ्याला. त्याच्या आधी आपल्या मुन्नीला दिले दूध, कारण की ती म्हणे मालिक आज जल्दी भूक लागते. म्हणते चलो बेटी. तिला थोडस झोपून आपण तयारी केली. सगळ्यात आधी तर आपण गेलो मंदिरात, कारण की कुछ भी हो जाए महादेव के दर्शन ने छुटने चाहिए. मंदिरात गेलो. बाबा म्हटलं तुला आज सगळं माहिती काय होणार. बाबा म्हणे फिकर नॉट बेटे, तू सिर्फ जा मेरा नाम लिख. मतलब तुम्हारे नाम से कुछ नहीं होगा, उत्तर लिखना पड़ेगा म्हणतो वहां पे. बाबा भी म्हणे अरे भाऊ कटकट कम कर, जाय लिख कुछ पेपर म्हणे. मामाला बोललो हल्ला बोल मामू. तर मामू म्हणे चलो भांजे. आणि हायवेला आपण गाडी घेतली. मामाचा पोपटच झाला. तिकडनं आपण शार्प 10 वाजता पोहोचले धुळ्याला. म्हटलं बापू आता लवकर येऊन गेलो. मामा म्हणे लवकर बिवकर काय आलेलं नाही, 11 वाजायचं ऊनच कडक असतं म्हणे. मामाचं बोलणं एकदम खरं निघालं. काका आणि त्यांनी आणि मी डोक्याला रुमाल बांधून आपण डायरेक्ट गेलो वेडिंगला. म्हणजे इथं लग्न होतं काकांच्या मित्राचं. तरी हम बिन बुलाए बाराती पोहोच गए वापे. म्हटलं चला चालतंय की आपल्याला. मामा म्हणे चला घरी, म्हणे ऊन जास्त पडतंय. म्हटलं काकाही म्हणे भाऊ वापा लागतं वापा, कॅमेरा बंद कर दे बोले. आता काका कंटेनर आहे अपना वाला. तिथे आपला महेश भाऊ वेगळ्या सिच्युएशन मध्ये उभा होता, कारण की वर ऊन चटके मारतोय ना भाऊ, इथं मस्त मन मोकळे सगळ्यांना पाहतोय. अरे म्हणता भाऊ काय चालय. भाऊ म्हणे जाऊ दे, चालू आहे ते चालू आहे म्हणे. हनुमान दादाने आमचं ऐकलं, नवरदेवाला घोड्यावर बसवलं. म्हणतो वा दादा वा, अच्छा काम किया. इथे आपण आलोय फुलाखाली, तिकडे आपले काका नाचतायत आणि मामा आणि आपला कालू मामा दोघं बसलेले मोबाईल बघत. म्हणे चला रे भाऊ घरी म्हणे. घरी आलो, जेवण केलं, पेपराचा वेळ झाला होता. काका म्हणे अरे भाऊ कॅमेरा बंद कर दे, बनानो रे म्हणे. म्हटलं काका रिअल आहे रिअल. लगेच आपल्या महेश भाऊ म्हणजे आपल्या कालू मामाने आपल्याला सोडलं कॉलेजच्या सेंटरला. म्हटलं मामा धन्यवाद. अरे भांजे तो आपला काम आहे. एक्झाम सेंटरला येऊन बघतो तर काय एवढी गर्दी. आणि आपण गेलो वरती आणि आपण पेपर लिहिला. पेपर देऊन आपण डायरेक्ट निघालो शिरपूरसाठी, म्हणजे नो टाइम पास. पेपर तर ठीकठाक गेला होता, पण पेपरचं तर मला एवढं टेन्शन आलं नाही जेवढं टेन्शन आता या चेहऱ्यावर दिलेल्या सूर्याच्या पप्पीचं होतंय. डॉक्टरांना दाखवलं आणि तिथेच आपला मोठा जब्बू लागला. म्हणजे आपला डायरेक्ट 2500चा फटका बसला. डायरेक्ट घरचे म्हणे भाऊ धुडा बोलता मागा पडणं. म्हणतो मित्रांनो तुम्ही घ्या फॉलो करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.